सांग की सावे, काय झालं? काय म्हणले धैर्य? आई अगं खरंच सांगते मी, भेटलोच नाही तर मग बोलणं कसलं होणार? सावे, आई है भी तुझी, तू जगाला खोटं सांग, खरं मला नको. सांग की बाळा, काय झालं? आई मी खरंच सांगते तुला, नव्हते आले ते. सावे, आईपासूनच लपवणार तू? अगं सांग की, जे काय झालं असेल ते सांग. मी आहे की तुझ्या संग. सांग बाळा, सांग काय झालं? बोल ना. आले होते ते आणि त्यांनी माझ्या पुढ्यात पेपर्स टाकले. पेपर कसले? डिवोर्स पेपर्स. आमच्या नात्याची किंमत द्यायला पण तयार झालते का ते? या पेपर्सवर तू सही कर आणि या ब्लँक चेकवर मी सही करतो. या चेकवरची रक्कम तुझी आणि सही केलेले हे पेपर्स माझे. डील क्लोज. म्हणजे म्हणजे शेवटी तुम्हाला नवऱ्याने टाकलंच तर. आणि एवढं होऊन सुद्धा तुम्ही तोंड घेऊन इथं परत आलायसा? दीपे, अहो तुमचं तोंड तिकडेच कुठेतरी काळं करायचं होतं की. नवऱ्यानं टाकलंय तुम्हाला. दीपा, तोंड सांभाळून बोल. हो, आधी लेकीला सांभाळायला शिका. ना तिला तिचा नवरा सांभाळता आलाय, ना आईने तिला सासर कसं सांभाळायचं हे शिकवलंय. आणि तुम्ही काय म्हणत होता? धैर्य मुजुमदार नात्याची किंमत मोजायला तयार होते, हो ना? मग कितीला ठरली तुमची डील? कुठे आहेत पैसे? नाही त्यांनी कॅश दिली का चेक दिलाय? हे बघा वंस, आधीच तुमच्यामुळं आम्ही आमच्या हातच्या जमिनी घालवल्यात. आता मला अजून काही सुद्धा घालवायचं नाहीये. कुठे आहेत पैसे? का ते पण तिथं सोडून आला असा? ते दीपे, अगं काय बोलायला लागल्यास? काय खूळ लागलं का तुला? होय, मलाच खूळ लागलंय. हे आपल्या आयुष्याचं वाटोळ करायला लागलं, त्याचं तुम्हाला काहीच पडलेलं नाही. दीपा अगं जरा शांत बस की. भाऊंची तब्येत बरी नाही, त्यांच्या कानावर हे समजा पडलं तर काय वाटेल त्यासनी? खरंच वहिनी, प्लीज तू जरा शांत हो ग, प्लीज. भाऊ खरंच खूप आजारी आहे. डॉक्टरांनी सांगितले की त्यांच्या मनाला त्रास होईल असं काही करू नका प्लीज. हो, हे तुम्ही मला नका सांगू. तुम्हाला आत्ता भाऊंचा पुळका यायला लागलाय. अहो तुमच्यामुळे तर भाऊंचा जीव गेला असता आणि तुम्ही माझं तोंड बंद करायला लागलाय. आणि काय चुकीचं बोलले हो मी? हा सांगा की काय चुकीचं बोलले मी? तुमच्यामुळे आमच्या जमिनी गेल्यात.
त्यामुळे आमच्या जमिनी आता तुम्ही परत आणायच्या. मग तुमच्या संसारात तिकडे काय का होईना, खरं मला माझ्या जमिनी परत पाहिजेत. आत्ताच्या आत्ता तुम्ही जायचं आणि त्या जमिनीचे कागदपत्र परत घेऊन यायचं. नवऱ्यानं टाकल्या आल्या माहेरचा आधार घ्यायला. नवऱ्याचा आधार गेला ना की बाईचा माहेरचा पण आधार जातो आणि टाकलेल्या बाईला आमच्या घरात जागा नाही. म्हणजे अगं मी पाया पडते ग तुझ्या, प्लीज प्लीज तू असा दंग करू नको अगं. माझ्यामुळे खरं भाऊ आजारी आहेत ग. मला माहितीये माझ्यामुळेच हे सगळं झालंय, पण प्लीज तू काही बोलू नको. भाऊने ऐकलं आणि त्यांचं जर काही बरं वाईट. वंस, उगाच मला भीती घालून शांत बसवायचा प्रयत्न करू नका तुम्ही. आणि तुम्हाला जर एवढीच काळजी वाटते, एवढीच भीती वाटते ना, तर मग तुम्ही तोंड घेऊन परत इथं यायची काहीच गरज नव्हती. त्या मुजुमदारांनी तुम्हाला घरातनं बाहेर काढले याचा शॉक आधीच भाऊंना बसलाय. त्यात आमच्या जमिनी फसवून त्यांनी घेतल्यात ना, याचा दुसरा शॉक त्यांना बसलेलाच आहे. पण तुमचा नवरा तुम्हाला सोड चिठ्ठी देतोय याचा त्यांना किती शॉक बसला याचा जरा विचार करा. सावे, नक्की कशाची किंमत धैर्य मुजुमदार माझी जी फसवणूक झाली त्याची किंमत कुठे. खरं मी तुमच्यावर मनापासून प्रेम, त्या प्रेमाची किंमत कशी द्याची किंमत. तुमच्यावर जो डोळे झाकून विश्वास ठेवला त्या विश्वासाची किंमत कुठे. तुमच्या संग 7 जन्माचं नातं जोडलं त्याची किंमत कुठे. माझ्या आयुष्या संग तुम्ही जो खेळ खेळला त्याची किंमत कशी द्या. तुमच्यामुळे माझ्या आईवर, माझ्या भाऊवर, माझ्या दुःखाचा जो डोंगर कोसळला त्याची किंमत कुठे. आपल्या जी 7 जन्माची गाठ जुळलेली ती तुम्ही अलगत त्या जुळलेल्या गाठीची किंमत कुठे. धैर्य मुजुमदार हा ब्लँक चेक देऊन त्या जमिनींची किंमत धैर्य मुजुमदार तुम्ही एवढे श्रीमंत नाही झाला. तुम्ही माझ्या प्रेमाची किंमत आणि या सगळ्याची किंमत एक ना एक दिवस मला मोजायला लावणारच. खेळ तुम्ही सुरू केला होता पण संपवणार मी. काय समजते ती पोरगी स्वतःला, आणि काय करणार आहे ती, मला काय बिघडवणार आहे माझं. धैर्य मुजुमदार आहे मी जे सांगल ना ते तिला करावं लागल. मी करायलाच लावेन तिला. या धैर्य मुजुमदारला ना हारायची सवय नाहीये कधी, आणि यावेळी सुद्धा तोच जिंकणार. भाऊ ठीक आहे. काय बोलणं चाललं होतं. दीपे, तोंडात एक शब्द जरी काढलास की नाही आणि माझ्याकडे कोण वाईट नाही, लक्षात ठेव. काय बोलणं चाललं होतं सावे. भाऊ ते वंस.
मी सावीला विचारतोय, काय बोलणं चाललं होतं? भाऊ ते तुम्ही कशाला बाहेर आला बरं? हा, डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितलंय ना, मग तुम्ही जा आणि आराम करा. मी ना तुमच्यासाठी खिचडी बनवते बघा, आणि कढी पण. तुम्हाला आवडते ना खूप. तुम्ही जाऊन आराम करा. दादा तू भाऊला घेऊन जा, मी खिचडी बनवते आधीच. सावे, सावे, आज आहे मी तुझा. किती लपवणार आहेस माझ्यापासून? भाऊ खरंच असं काहीच लपवत नाहीये. हे पुरी, इकडे बघ, माझ्याकडे बघ. अरे बाळा, अजून किती दिवस या आजोबापासून मन लपवणार आहेस तू? तू इथं आल्यापासून मी बघायला लागलोय, हे चेहऱ्यावर खोटं हसू घेऊन तू आवरायलीस इकडे इकडं. मला काही कळत नाही वय. तिकडे त्या मुजुमदारांच्या घरी त्यांच्या कपटी कारस्थानाला एकटीने तोंड दिलंयस तू. कळलंय मला सगळं. आता तुला सांगतो, पण आता या म्हाताऱ्या आजोबापासून तुला लपवायची काही गरज नाही. सगळं कळलंय मला. हे बघ पुरे, तुझा ह्यो आजा म्हातारा जरी असला तरी आता तुझ्या माग खंबीरपणानं उभा आहे. काळजी नाही करायची. नाही, तुझा संसार मी असा मोडू देणार नाही. माझ्यामुळे तुझ्या संसारात अरिष्ट आलंय नवा. आता बघ, मीच त्याला कसा लांब करतोय ते, आणि हे मी करणारच. नाही भाऊ, हो तुमच्यामुळे काही नाही झालं भाऊ. तुम्ही काही करायची गरज नाही. हे सगळं मी माझ्या डिसिजन मुळे माझ्या नशिबात ओढून घेतलंय. त्यामुळे ही लढाई आता माझी, आणि मी ती माझ्या पद्धतीने लढणार आहे. आता ते मुजुमदार काय माझ्या हातनं सुटत नसतात बघा. आता त्यांना जी भाषा कळती त्याच भाषेत मी त्यांना उत्तर देणार. त्यांचा माज, त्यांची मुजोरेगिरी सगळं सगळं उतरवणार ही सावी नाईक. आता माझ्यासाठी फक्त तुम्ही सगळे इम्पॉर्टंट आहात. आता सध्या तुमची तब्येतीची काळजी घेणं लय गरजेचं आहे. तुम्ही नका टेन्शन घेऊ. चला आराम करा. भाऊ प्लीज प्लीज आराम करा.
हे तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? या घरात तुझ्यासाठी जागा नाहीये, तरी सुद्धा सारखं सारखं कशाला येतेस इथं? आत्ताच्या आता धैर्य धैर्य अहो काय करताय तुम्ही? आता पडले असते. धैर्य धैर्य बरं झालं मी आले म्हणून. मी जर तुम्हाला वेळेत सावरलं नसतं तर. इरा, सारखं सारखं अंग चटीला यायची गरज नाहीये. का? आता काय प्रॉब्लेम आहे? आता तर त्या सावीला सुद्धा हकलून लावलंय ना आपण. धैर्य, आता फक्त तुम्ही माझेच आहात आणि मी फक्त तुमची. आणि लवकरच आपलं लग्न होणार आहे. मग का बरं मी लांब राहू? लग्न होणार आहे, झालं नाही अजून. आणि झालं असतं ना तरी सुद्धा मी जे सांगेन तेच ऐकायला लागलं असतं तुम्हाला. मुजुमदारांचं घर आहे, इथं बाईनं लायकीत राहायचं. मग सावी सोबत लग्न केलं, तिच्यासोबत या घरात जे काही वागत होता त्यावेळी हे सगळं आठवलं नाही का? नाही धैर्य, तुम्ही काहीही सांगा, पण तुमच्या मनात मी माझी जागा तयार करून राहणारच. झोप लागण्यासाठी मऊ मऊ गादी नाही, मनाचं समाधान असायला लागतं. त्यात इथं भाऊंच्या सोबतीची ऊब आहे, त्यामुळे थंडी वाजणार नाही. आणि आईच्या मायेचा थंडावा आहे, त्यामुळे गरम होणार नाही. आपल्या गुरुनं आपल्यावर एवढा विश्वास दाखवला, यातच सगळं आलं की तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास ठेवला, त्याचा आदर करत एक शब्द देतो मी तुम्हाला. तुम्हाला अभिमान वाटेल असा वापर करीन मी या जमिनीचा. तुम्ही सुरू केलेली शिक्षणाची गंगा मी अशीच निरंतर वाहती ठेवी. चुकलो, मी सुद्धा माणूस ओळखण्यात चुकलो. त्या दिवशी कशी तरल्यागत आली ती पोर. डोळ्यात सगळं होतं तिच्या, खरं मीच ते समजून घेऊ शकलो नाही. मला तिचं लग्न बघायचं होतं आणि त्यासाठी तिला सगळं करायला लावत गेलो. किती आभाळ कोसळलं असेल तिच्या मनावर. सावे सावे, मला माहिती आहे, तू जरी म्हणली असलीस ना की माझ्यामुळं झालेलं नाही, तरी मला माहिती आहे का मीच जबाबदार आहे या सगळ्याला. माझं जे मुजुमदारासंग वैर आहे त्याच्यामुळं तुझ्या वाट्याला हे सगळं आलेलं आहे. आणि त्यासाठी मी कधी म्हणजे कधीच स्वतःला माफ नाही करू शकत सावे. नाही सावे, तू जरी मला गप्प बसायला सांगितलं असलंस तरी मी गप्प बसणार नाही. हे जे तुला भोगायला लागतंय ते तुझा हा म्हातारा आजोबा निस्तरूनच गप्प बसणार आहे.
सावे, हे बघ तुझ्या आवडीचा डोसा केलाय, थोडं खाऊन घे बाळा. हा ये. खाऊन घे. बाई लय भूक लागलेली मला. सकाळपासून नुसतं इकडं पळ तिकडं पळ एवढंच चाललंय. अथर्वचं आवरलं, घरातलं सगळं आवरलं. वा, गरम गरम डोसा मिळाला. दीपा, ती प्लेट सावीची होती ना? हा मग सकाळपासून घरात मी राबायला लागले, त्यामुळे आधी मीच खाणार. म्हणजे मलाच आधी मिळालं पाहिजे. हा मस्त झालाय डोसा. आणि वंसना अथर्वला केलेली चपाती भाजी आहेच की, पाहिजे असेल तर खातील त्या. अगं पण तिला डोसा आवडतो म्हणून तिच्यासाठी केलता मी. आई, माहेरी 2-4 दिवसासाठी आलेल्या लेकीचे का नाही लाड करायचे, तिची आवड निवड जपायची. नवऱ्यानं टाकलेल्या नाही. आणि दुसरं जायला कुठं जागाच नाही म्हणून आल्या तोंडवर करून माहेरी. दीपा, तू जरा जास्तच बोलायला लागलेस असं नाही वाटत का तुला? अजिबात नाही वाटत, कारण मी खरं तेच बोलते. हे बघ दीपा, जाऊ दे, तसं पण मला काही भूक नाहीये. अशी कशी भूक नाहीये? काल रात्री सुद्धा काही न खाता पिता झोपलीस तू. मी काय बघितलं नाही वे? दीपा, अशी कशी आहेस ग तू? तुझ्या मनात कणभर सुद्धा माणुसकी नाहीच आहे हे मला माहितीये. पण निदान एका घरात राहतो म्हणून तरी जरा तरी नीट वाग. हो, मी काय ठेका घेतलेला नाही. आधीच ह्या वंसनमुळे ना सगळीकडे तोंड लपवून जायची वेळ आल्या. आधी हे घर सोडून त्या घरात गेल्या, आता त्या घरात हकल म्हणून आल्या इथं तोंड वर करून. आता लोक काय म्हणतील? आणि आता तर काय नवऱ्यानंच टाकलं यांना. फार सगळी इज्जत ना वेशीवर टांगली आहे. वहिनी, मला माहितीये तू माझ्यावर लई चिडलीये आणि तुझं म्हणणं खरं पण असेल. पण प्लीज तू भाऊंसमोर असं काही दंगा घालू नकोस ग. त्यांनी जर ऐकलं ना तर त्यांना लई त्रास होईल. प्लीज. हो, उगाच भाऊंची काळजी असल्याचं नाटक करू नका. एवढी जर काळजी असते ना तुम्हाला तर आतापर्यंत तुम्ही जे काही वागले ना ते कधी वागलाच नसता. आणि राहिला प्रश्न मी बोलण्याचा, तर भाऊ घरात नाही येत ना म्हणून मी माझा आवाज वाढवलाय. तेवढं कळतंय मला. काय? भाऊ घरात नाही येत म्हणजे? देवळात गेलेत. अगं पण तू त्यांना जाऊ कसं दिलं? कसं जाऊ दिलं म्हणजे? अहो रोज जातात ते. वहिनी, अगं कायमची गोष्ट वेगळी आहे. आता आजारी आहेत ना ते.
असं कसं जाऊ दिलं तू? तू पण ना. त्यांचा फोन पण लागत नाहीये. अरे देवा, हे बघ, त्यांच्याबरोबर फिरायला असायचे ना ते नेहमी राणे काका, त्यांना फोन लावून बघ की. हा. काय धैर्य, कुठे तुझे ते अनमोल शब्द जे तू आईला दिले होते? तू आईला जाताना शब्द दिला होता ना की मी सही घेऊनच परत येणार म्हणून. दिला होता ना आई शब्द? होय, तू आईला सांगितलं होतं की सही घेऊन आल्याच्या नंतर सावी बरोबर जेवढा काही संबंध असेल तो कायमचा संपणार म्हणून. तू बोलला होता की नाही? बोलला होता ना? कुठे कुठे सही, कुठे पेपर्स, कुठे डिवोर्सचे? दाखव की. हा, सांग सांग, दाखव सही कुठे, दाखव. डिवोर्सचे पेपर दाखव कुठे. हा, ए धैर्य, मी तुझ्याशी बोलतोय काहीतरी. ह्याला काय भस्म्या झालाय का? खातच सुटलाय. कुठे दाखव ना, कुठे पेपर कुठे आहेत? हा सगळा काही फालतूपणा बंद कर आता, कळलं का? मला माझ्या प्रश्नाचे आधी उत्तर द्यायचे. उत्तर दे. कुठे आहे डिवोर्सचे पेपर? कुठे आहेत? सही कुठे आहे? दाखव ना, मला बघायचे. नाही दिली सही तिनं. तिनं सही नाही केली, ते पेपर्स फाडून फेकून दिले तिनं. मिळालं उत्तर? झालं समाधान? मग एक गोष्ट लक्षात ठेव, आज जरी तिनं सही केली नसली ना तरी एक ना एक दिवस ती सही करल. तिला करावीच लागल. त्यामुळं स्वतःच्या डोक्याला उगाच ताण देत बसू नको. ए धैर्य, बघितलंस आई? बघितलंस ना कसा कसा करतोय हा? तुला सांगतो, मला आणि भास्करला जे वाटत होतं का नाही, शेवटी तेच झालं. तुला त्या दिवशी इथंच बोललो होतो का नाही? हा, किती कोण आहे? सावी नाईक आहे. सावी नाईक ते असं तसं सोडणार नाही आपल्याला ना. ती याला सही द्या ना डिवोर्स पेपरवर. आई, आपल्याला शांत बसून चालणार नाही. आपल्याला काही ना काहीतरी करावंच लागणार. बघ, आजोबा ऐका ना, भाऊंबद्दल तुम्हाला काही कळलं ना तरी प्लीज मला लगेच सांगा, प्लीज. हा, काय झालं? काय म्हणले ते? आई अगं त्यांना पण माहित नाहीये. आजोबांनी जेव्हा त्यांना फोन केलेला तेव्हा भाऊ म्हणाले की आज ते येणारच नाहीये तिकडं. अगं मग कुठे गेले असतील भाऊ? तेच तर. वहिनी अगं तू भाऊना जाऊच कसं दिलं? हो, सारखं सारखं एकच काय धरून बसलाय हो तुम्ही? मी कशाला अडवू? आणि अडवायचं असतं ना तर ह्या घरातल्या लोकांना अक्कल आहे का? बाबा दीपा सांगत्या म्हणजे तिचं ऐकलं पाहिजे. कशाला जाऊ दिलं म्हणे. आणि भाऊ काय लहान बाळ नाही आहेत, जसे गेलेत ना तसे येतील परत. माझ्या बरोबरच्या वैराची शिक्षा माझ्या नातीला भोगू देणार नाही मी.
तिचं प्रेम तिचा अधिकार तिला परत मिळवून दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. हा हा इन्व्हेस्टर सोबतची मीटिंग आजच होणार आहे. हा सगळं रेडी ठेवा, मी येतोय लगेच. हा मी निघालोय आता. सावे सावे, अगं मी नाक्यापर्यंत जाऊन बघून आले ग, पण भाऊ कुठं बी दिसले नाहीत मला. सावे, केतनला फोन लाव की, म्हणजे तो ऑफिस मधून बाहेर पडल आणि जरा भाऊंना हुडकल. लाव. हा भाऊ तुम्ही आत नाही जाऊ शकत भाऊ. अरे जाऊ शकत नाही म्हणजे काय? मला दामिनी बाईंना भेटायचंय, महत्वाचं काम आहे. नाही भाऊ, ते शक्य नाही भाऊ. काय नाही? दामिनी बाई, ओ दामिनी बाई, अहो दामिनी बाई. भाऊ इथं तुम्ही आरडाओरडा करू नका भाऊ, तुम्ही निघा इथून, निघा. अरे काय निघा, एवढं कळत नाही तुम्हाला? महत्वाचं काम आहे, माझ्या नातीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. आणि काय जा दामिनी बाई, दामिनी बाई, अहो दामिनी बाई. भाऊ सावीला फोन लावते. नीता वहिनी का कॉल करतायत मला? कट केला, परत एकदा लावते. वहिनी मी जरा तुम्हाला नंतर फोन करते. हॅलो सावी, ऐक ना ग, इथं खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. वहिनी मला तिकडचं काही पडलेलं नाहीये. अहो इथं माझे भाऊ. अगं तेच तर, भाऊच इथं आलेत.